श्री स्वामी समर्थ. मंगळवेढ्यामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे एक गाय होती. ती दूध देत नसे. मात्र ब्राह्मणाने तिचा कधी कंटाळा केला नाही. त्या ब्राह्मणाची श्री स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा होती. तो नेहमी स्वामींच्या दर्शनासाठी जात असे. एकदा स्वामींच्या मनात आले की आपण ह्या ब्राह्मणाकडे भोजन घ्यायला जावे. मनात विचार येताच स्वामी तातडीने त्याच्या घरी निघाले. स्वामी त्याच्या घरी पोचले. स्वामींना आपल्या दारात पाहून त्या ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्याने स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला आणि स्वामींना आदरपूर्वक घरात घेऊन आला. गंध फुले वाहून त्यांची सेवा केली. मग स्वामी त्याला म्हणाले की मला तुझ्या घरी जेवायची इच्छा आहे, तर तुझ्या घरी असलेल्या गाईचे दूध काढ आणि त्याच्या दशम्या करून मला खायला घाल. तर हात जोडून तो ब्राह्मण म्हणाला, स्वामी, माझी गाय भाकर आहे, ती दूध देत नाही. तुम्हाला हवे असेल तर मी बाजारातून दूध घेऊन येतो आणि त्याच्या दशम्या खायला घालतो. तर स्वामी म्हणाले, तुला काय बोललो मी समजलं नाही वाटतं. मला त्याच गाईचे दूध हवे आहे. चल घेऊन मला त्या गाई. ब्राह्मणाने श्री स्वामींना ती गाय दाखवली. तेव्हा स्वामींनी त्या गाईच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि